मित्रांनो, पुढची जी कविता आहे ती आहे श्रावण महिना आला की. श्रावण महिना आला की रविचंद्र हडसंकर यांची ही कविता आहे. आता या कवितेच्या माध्यमातून श्रावण महिन्यातला जीवनाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. की अनेक कवी पावसाचं वर्णन करतात, पावसाच्या सौंदर्याचं, पावसाच्या प्रसन्नतेचं, पावसाच्या रूपाचं, त्याच्या बरसण्याचं. अनेक कवींनी पावसाच्या बरसण्यावर केलेल्या पाहायला मिळतात किंवा पावसाळ्यातल्या वातावरणावर असतात. मग तो हिरवागार निसर्ग, सृष्टी हिरवीगार कशा स्वरूपाची म्हणजे ही झालेली आहे, लखलख सगळीकडे पसरलेला आहे, किंवा धो बरसणारा पाऊस, अशा स्वरूपाचे अनेक जण कविता करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पण खरोखर हा जो पाऊस आहे, हा पाऊसही काही जणांना किती त्रासदायक असतो तेही आपण कधीतरी पाहिलं पाहिजे. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, असं एक पाऊस हा खऱ्या अर्थानं कसा आवेळी येऊन धिंगाणा घालून जातो किंवा तो कशा स्वरूपाचा वाटतो. अनेक कुटुंब आहेत मुलांना उघड्यावर आहेत, ज्याला आपण काय म्हणतोय फुटपाथवर आहेत, घर चंद्रमुळी आहे, अनेक घराला छिद्र आहे, सतत बरसतोय, टिप टिप टिपकतो आहे. अशा वेळेला घरातली ती जी माणसं कसं राहत असतील, त्यांचं जे जीवन आहे, घरात बऱ्याच वेळा गुडघाभर पाणी असते, घोटावर पाणी असते, ते कसं जगत असतील. ह्या जीवनाची कल्पना जर आपण केली तर हे भयावह अशा स्वरूपाचं जीवन आहे. कारण गरिबांचं जीवन हे आषाढामध्ये, श्रावणामध्ये भयानक स्वरूपाचं असते. एकतर ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय की हाताला काम मिळत नाही बऱ्याच वेळा, आणि मग पोटाचा प्रश्न असतो, आणि मग खऱ्या अर्थानं जीवन कसं जगायचं हाही प्रश्न असतो. अशा स्वरूपाचे असंख्य प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये, गरिबीमध्ये अधिकच भर पाडणारे हे प्रश्न असतात असं आपल्याला सांगता येते. आणि मग इथं आपण पाहतोय की हा जो श्रावण महिना आहे, हा ग्रामीण बोली भाषेतला तो शब्द आहे श्रावण महिना. तर त्याचं चित्रण इथं रविचंद्र हडसंकर यांनी केलं पाहायला मिळते. एक दलित कवितेची प्रातिनिधिक कविता म्हणून या कवितेकडे पाहायला मिळते. दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, त्याच्यानंतर आदिवासी, हे सगळे प्रवाह 1960 नंतरच्या साहित्यातील प्रवाह आहेत. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून संपूर्ण भारतामध्ये जी परिवर्तनं झाली, त्या परिवर्तनातून समाज परिवर्तन झाले. या परिवर्तनामध्ये साहित्यात फार मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग ते खऱ्या अर्थानं हे बदल 1960 नंतरच्या प्रवाहातून प्रामुख्याने दिसू लागलेले आहेत. स्वातंत्र्य मिळालेलं, आंबेडकरांची विचारसरणी, आणि मग दलित समाज जागृत झाला, ग्रामीण समाज जागृत झाला, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं, स्त्रिया झाल्या, आदिवासी समाज झाला, आणि म्हणून हे सगळे प्रवाह मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने आलेले पाहायला मिळत आहेत. मग आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की शिगा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानुसार समाजाला खेडी सोडा म्हणजे सांगितली होती. मग तो समाज शिकला, खेडी सोडली, संघर्ष केला, आणि शिकलेला हा जो समाज आहे त्यांनी आपले विचार, आपले अनुभव मांडायला सुरुवात केली असं आपल्याला या संदर्भाने सांगता येते. स्वातंत्र्य, समता, बंधुताच हे जे तत्वज्ञान आहे हे चळवळीच्या मुळाशी होतं, असे आपल्याला चळवळीचा पाया होता असं म्हणता येते. बोलण्याचे अधिकार त्यांना, अर्थात व्यक्त होण्याचे अधिकार हे घटनेने दिले होते प्रत्येक जाती धर्माच्या घटकांना. आणि मग खऱ्या अर्थानं ते सगळे अधिकार या समाजाने किंवा सगळ्याच समाजाने ते वापरण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला पाहायला मिळते. ठिणगी आज हे त्यांचे कविता संग्रह आहेत. हाच तो माझा गळा, हाच आरोळी ठोकतो आहे कात्रीची, ज्याच्या अडकवीत होते तुम्ही गाडगे. आता बघा, ही खऱ्या अर्थानं हाच तो माझा गळा आहे, हीच माझी आज आरोळी आहे, ठोकतो आहे क्रांतीची भाषा. असंही ते काय करतात की जे तुम्ही काय करतात गाडगं बांधत होतात, ते गाडगं मात्र आता कशा स्वरूपाचं आहे. हेच ते माझे हात प्रतिकाराला उत्सवलेत, जे हुकुमशाही खाली तुमच्याच राबलेले होते. हेच ते माझे पाय आज कोरतायत असे इतिहासावर
इतिहासावर ज्यांना बांधलेले होते, तुम्ही एक काळ म्हणजे दलित समाजाला हात बांधलेले, गळ्यात गाडगं बांधलेलं, पाठीमागं पावलं म्हणजे मोडून जावेत म्हणून झाडू बांधलेला, तर त्या संदर्भानं हे प्रतीक अशा स्वरूपाचं या विचारातून पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून ते पुढं काय म्हणतायत बघा या कवितेमध्ये, म्हणजे स्वाभिमान कसा जागायला लावला किंवा स्वाभिमानानं कसं जगता येतंय अशा संदर्भानं या कविता खऱ्या अर्थानं पुढं पाहायला मिळत आहे. तर ऑगस्ट 1949 रोजी या कवीनी ठिणगी देणगी हळद उणे अरे पावसा अरे मानसा मानसा तळगर्भ सूर्य झेप हे गीतकार आहेत. भीममुद्रा नावाचा गीतसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. दावत मृत्यू पर्व नावाचा कथासंग्रही त्यांनी लिहिलेला पाहायला मिळतो आहे. श्रावण महिना हा सुखाव सर्वात जास्त सुखाचा असतो आणि निसर्गाने तो फुललेला असतो, भरलेला असतो. श्रावण माशी हर्षमानाशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर वारे सणाते युक्ती वेळी ऊन पडे. हा जो म्हणजे खऱ्या अर्थानं कवितेच्या ओळी आहेत, त्या बालकवींच्या ओळी आहेत असं आपल्याला सांगता येते. आणि मग खऱ्या या कवितेच्या माध्यमातून श्रावणाचं चित्रणही अनेक कवींनी केलेलं पाहायला मिळतं आहे. निसर्गसृष्टी ही आनंदाने डुलते, ज्याला काय म्हणतोय की वेगवेगळ्या स्वरूपामध्ये श्रावण महिन्यात वेगवेगळे सण असतात. हा आनंदाचा एक सण असतो. पृथ्वीवर परमेश्वर किंवा देव उतरला म्हणतायत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आनंदाचा सुखाचा हा श्रावण महिना असतो. आणि त्या महिन्यामध्ये मात्र गरिबांचा जीव कसा भंडावून जातो आहे ते त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून चित्रण केलेलं आहे. बघा ते आता कवितेच्या ओळीत, श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जातो. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते. आभाळ फाटल्यावाने सांडू लागलं की आपलीच झोपडी पुळू पुळू लटू लागते. आता हे पुळू पुळू म्हणजे गळायला लागते असं त्याने म्हटलेलं आहे. लुटू लागते म्हणजे ती रडू लागते हा शब्दप्रयोग आहे असं इथं सांगता येते. आपली माय म्हणजे केळीचा गाभा, पण डझनभर केळीची फणी गोधड्यावर आडवी तिडवी घोरत पडते. त्यातच माय बोंबलते, अरे बंब्या झोपू नको, तिकडं चुलीवर भगून ठेव, तरी झोपडी लढू लागते टप टप टप. मग माय एकदम ओरडते, उतरंडीजवळ परात ठेव, तरी झोपडी लुटू लागते टप टप. जात्याजवळ फाळ्या ठेव, भगून ठेव, तरी झोपडी लुटू लागते टप टप. भानुशाजवळ डेचकं ठेव, उकळाजवळ तांब्या ठेव, आड्याखाली बट्टू ठेव, घरणाच्या कोठ्यात पट्ट ठेव, दिव्याच्या दिवळीजवळ काटवट ठेव. इकडे तिकडे तिकडे भासणं संपता, तरी झोपडी लटूच लागते टप टप टप. मग मायच्या तोंडून इस्तू पडते, सागाच्या पानाच्या फडा पलाच्या कहाणी विकत घ्यावं झोपडी छिद्र बुजवण्यासाठी. इथं पोटाचीच राख होईना, घराकडे कसं बघावं. मायचा राग जरा शीतळ होते तवर मला गुंगी लागते. मायेच्या गोदडीत पोटभर जेवल्याचं सपन पडते, पुन्हा एक ठोक जोरदार येते, झोपडी मया अंगावरच लढू लागते. म्या डोळे उघडत ताच पोटभर जेवल्याचं सपन मात्र घाबरून जाते. इथपर्यंत ह्या एकाच सुरामधली एकाच ह्याच्यामध्ये कडेवरली ही कविता 4-5 ओळींची. कवितेचा संदर्भ काय आहे तुमच्या लक्षात आला असेल. गरिबी आहे, दारिद्र्य आहे, सगळीकडे ती गळती आहे. एक माय आणि तिचं एक डझनभर म्हणजे ती घरातली माणसं खूप आहेत, लेकरं बाळ सगळे मिळून घरातली माणसं डझनभर आहेत, पण ती सगळी काळजी कोणाला आहे? माईलाच आहे. दिवसभर
कष्ट केले असतील किंवा श्रम केले असतील आणि पुन्हा तिला त्या घर गळण्याची काळजी, प्रत्येक जागी भानूस ठेव, पितळ ठेव, काटवट ठेव, पातेलं भगुन ठेव, हे सगळे मराठी ग्रामीण शब्द आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बोलीतले शब्द आहेत, मराठवाडी बोलीतले, कारण कवी नांदेड जिल्ह्यातल्या जवळच असल्यामुळं हे सगळे शब्द आपल्याला तिथले पाहायला मिळत आहेत. गरिबी, दारिद्र्य याचं कसं स्वरूपाची उपासमार होते त्याचं चित्रण, आणि मग उपासमारच होते आहे, आणि मग ती झोपडी शिवण्यासाठी किंवा ते फाटलेलं, ते छिद्र पडलेली ती शिवण्यासाठी कुठलं आणावं, ते काय जे साहित्य लागतंय ते साहित्य कुठलं आणावं, हा तिच्या समोरचा हा पडलेला प्रश्न आहे, असं आपल्याला या कवितेमधून सांगता येते. पोटच भरत नाही तर बाकीचं झोपडी शिवण्यासाठी कुठून आणावं. आणि मग लेखकाला थोडी झोप लागत होती आणि मग घबडून उठतो आणि त्याला असं वाटायला लागतं की जणू आता मी पोट भरून जेवलेलो आहे की काय, असं घाबरून तो उठतो. अशा स्वरूपाचा गरिबी ही गाबडल्यासारखीच असते, असंही त्यांनी काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं पाहायला मिळतं आहे. कारण भगुन, भासन, पुळू पुळू, लडू हे शब्द या मराठी भाषेतले आहेत असं आपल्याला सांगता येते. 9 नक्षत्र बरसले नाही तर अधिक शून्य होते. म्हणजे इथं पाहायला मिळते, तुमच्या लक्षात आलं असेल की 27 अधिक 9 म्हणजे खऱ्या अर्थानं जास्तीचं जरी नक्षत्र जरी काय झाले नाहीत, बरसली नाही, तरी पुढची जी नक्षत्र आहेत ती बरसली तरी कशा पद्धतीनं हे नुकसान होते त्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आपण पाहतोय की चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्ती पावसाची वाट पाहत असतात, पण दारिद्र्यामधल्या व्यक्तींचं चित्रण आपण पाहतोय. पाऊस जर अति झाला तर त्यांचं जीवन हे कसं, ते कुटुंब दारिद्र्यामध्ये पिचलेलं, उद्ध्वस्त झालेलं, आणि मग त्या कुटुंबाची कशा स्वरूपाची वाताहत होत असते त्याचं चित्रण या कवितेमध्ये केलं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चंद्रमौळी हे घर आहे आणि मग कविता ही खऱ्या अर्थानं बंडखोरी करते आहे, कारण विद्रोह व्यक्त करते आहे. कारण विद्रोह का आहे, कशाच्या विरोधात विद्रोह आहे, ह्या व्यवस्थेच्या विरोधात आहे, जिथं अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत, शिक्षण आणि आरोग्य, ह्या प्राथमिक गरजांची जर पूर्तता होत नसेल तर मग त्या व्यवस्थेला, त्या समाजाला, त्या देशाला, त्या परिस्थितीला हा त्याच्या विरोधात हा कवीचा काय आहे, विद्रोह आहे, तो व्यक्त या कवितेमधून झालेला पाहायला मिळतोय. जिथे प्राथमिक गरजाची जर पूर्तता होत नसेल तर जीवन जगायचं कसं, आणि तीच पूर्तता झाली नाही ही खंत कवीनं या कवितेच्या माध्यमातून मांडलेली पाहायला मिळते आहे. आणि दुसरी या कवितेचा संदर्भ आहे की आई ही जी स्त्री आहे तिला प्रचंड कशा स्वरूपाचे कुटुंबामध्ये कष्ट सहन करावे लागतात. घरात माणसं काही कमी नाहीत, पण कुटुंबाची काळजी ही आई ती स्त्रीलाच कशी लागत असते, ही चिंता ती कशी वाहत असते, आणि दिवसभर राबणारी ही स्त्री देखील पावसात घराची चिंता कशी ती एकटीच प्रकट करते. आणि इथे एक स्त्रीचा खऱ्या अर्थानं विद्रोह हा काय केलेला आहे, प्रकट झालेला पाहायला मिळतोय. ही दलित ग्रामीण स्त्रीची प्रेरणा आहे असं आपल्याला पाहायला मिळते. कारण डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा फुलेंच्या विचारसरणीचा मिलाप या कवितेमधून पाहायला मिळतो आहे. चुलीत पाणी जाऊ नये, घर उद्ध्वस्त होऊन जाईल, म्हणून चुलीवर ठेव. भांडं प्रत्येक ठिकाणी ठेव म्हणते, तसं चुलीवर पण ठेव, कारण चुलीवर पोट आहे आणि ते जर उद्ध्वस्त झालं तर पोट भागवायचं कसं, हा तिच्या पुढचा हा प्रश्न आहे असं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मूलभूत गरजांची पूर्तता देखील या देशामध्ये होत नाही ही खंत या श्रावण महिना आला की या कवितेतून रविचंद्र हडसनकर यांनी केली आपल्याला पाहायला मिळते आहे.